आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि लोकशाहीला समृद्ध करणारा अशा प्रकारचा दिवस आहे। सभापतीपदी आज आपली या ठिकाणी निवड झाली आणि निवड होत असताना एकमताने ही निवड या ठिकाणी झाली आणि त्यात अधिक महत्त्वाचं हे आहे की अनेक वेळा निवड होत असताना एक प्रस्ताव येतो, दुसऱ्या कोणाचा प्रस्ताव येत नाही आणि त्या ठिकाणी बिनविरोध निवड होते। पण ही बिनविरोध निवड नाहीये, ही एकमताने झालेली निवड आहे। या सभागृहातल्या सर्व घटकांनी आपल्या निवडीच्या संदर्भातला प्रस्ताव या ठिकाणी दाखल केला आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीला जे अभिप्रेत आहे तशा प्रकारची निवड आज या ठिकाणी या सभागृहाने आपली केली। खरं म्हणजे आपण स्वतः एक अतिशय अनुभवी अशा प्रकारचे राजकारणी आहात। अनेक वेळा विधानसभेमध्ये आपण निवडून आलात, मंत्री म्हणून काम केलं, विशेषतः कृष्णा खोऱ्याच्या कामामध्ये त्याला गती देणं असेल, त्याची व्यापकता वाढवणं असेल, तिथले प्रकल्प पूर्ण करण्याच्या बाबी असतील, याच्यामध्ये केलेलं आपलं कार्य हे नेहमीच उल्लेखनीय राहिलं आहे। आणि हे सगळं करत असताना अत्यंत अभ्यासू वृत्ती, प्रत्येक गोष्ट त्याचं आकलन आणि त्यानुसार त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची आपली हातोटी, यामुळे खऱ्या अर्थानं एक अतिशय अनुभवी अशा प्रकारचे प्रशासक म्हणून देखील आपली कारकीर्द या ठिकाणी त्या काळात आम्ही अनुभवली। आपण केवळ राजकारणी म्हणूनच नाही तर एक अभ्यासक म्हणून, विचारक म्हणून या महाराष्ट्राला परिचित आहात। ग्लोबलायझेशन असेल, डंकेल प्रस्ताव असेल, या संदर्भातलं मोठं प्रबोधन हे त्या काळामध्ये आपण केलं आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होईल, यातनं भारतीय अर्थव्यवस्था बाहेर कशी पडेल, अशा विविध विषयावर त्या काळामध्ये आपण केलेला अभ्यास हा देखील अतिशय पथदर्शी राहिला आहे। एक खेळाडू म्हणून देखील आपण कारकीर्द गाजवली आहे आणि तीच आपली खेळाडू वृत्ती राजकारणामध्ये देखील आम्हाला वारंवार पाहायला मिळते। आणि तसंही हे ज्येष्ठांचं सभागृह चालवणं किती कठीण काम आहे हे आम्ही गेले 1.5 वर्ष अनुभवतोय, कारण इथे सगळे धुरंधरच असतात। पण आपल्या खेळाडू वृत्तीमुळे आणि आपल्या ज्ञानामुळे सगळे जे प्रसंग या ठिकाणी होतात त्या प्रसंगावर आपण नेहमी योग्य तो तोडगा काढता आणि लोकशाही समृद्ध झाली पाहिजे, व्यवस्था नीट चालली पाहिजे, याकरता अतिशय चांगलं कार्य हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं। विधान परिषदेमध्ये आल्यानंतर सभापती पदाची धुरा आपण मागचा काही काळ सांभाळली आणि त्याही कालावधीमध्ये अतिशय उत्तम ठसा आपण या ठिकाणी उमटवला आणि विविध विषयांवर आपण जे काही या ठिकाणी निर्णय दिले ते देखील मला असं वाटतं की त्याची नोंद ही उत्तम प्रकारे या ठिकाणी झालेली आणि वेळोवेळी त्या निर्णयांचं कोट, त्या निर्णयाची नोंद ही निश्चित हे सभागृह घेईल। म्हणून आज या सभागृहाला आम्हाला सगळ्यांना अतिशय मनपूर्वक आनंद आहे की पुन्हा एकदा या पदाची धुरा आपण या ठिकाणी सांभाळली। मी आमच्या सगळ्यांच्याच वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या मार्गदर्शनामध्ये हे सभागृह उत्तम प्रकारे काम करेल। आम्ही सगळे लोकशाहीला समृद्ध करण्याकरता काम करू
अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। आज आपण चंद्रकांतदादा पाटील यांची सभागृह नेतापदी या ठिकाणी निवड केली आहे। हाडाचा कार्यकर्ता अशा प्रकारे ज्या व्यक्तीचं आपण नाव घेऊ शकतो असे चंद्रकांतदादा पाटील आहेत। संपूर्ण जीवन सामाजिक कार्याला वाहून घेतलेले, एक दशक किंवा त्यापेक्षा जास्त पूर्णकालीन कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी चळवळीत काम केलेले आणि अतिशय सामान्य घरून या ठिकाणी आलेला एक तरुण आपल्या कर्तृत्वानं, पैसा नाहीये, संपत्ती नाहीये, पाठबळ नाहीये, अशा परिस्थितीतही किती मोठा होऊ शकतो हे आपण त्यांच्या माध्यमातून बघितलं। या ठिकाणी काम करत असताना संयमानं पण तरी देखील कठोरपणे, त्यांच्या वागण्यात कठोरता नाही आहे पण त्याच्या निर्णयात कठोरता आहे। आपलं कर्तव्य उत्तमपणे पार पाडायचं, ज्या ज्या खात्यांचा कारभार ते सांभाळत आहेत आपण सर्वांनी बघितलं की अतिशय उत्तमपणे तो कारभार सांभाळत असताना राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपले संबंध असले पाहिजे। म्हणजे आपल्यापैकी जर कोणी त्यांचा जो विधान परिषदेचा परिचय आहे हा परिचय वाचला असेल तर आपण सगळं छंद भरून देतो। त्या छंद या कॉलममध्ये, चंद्रकांतदादाच्या कॉलममध्ये पाहायला मिळतं मैत्री करणे। आणि खरोखर सर्वांशी मैत्री ठेवून आपल्या कर्तव्यात कुठेही कसूर न करता प्रत्येकाला काय मदत करता येईल अशा प्रकारचा नेहमीच त्यांचा प्रयत्न राहतो। आणि मला विश्वास आहे की हे सभागृह ज्येष्ठांचं सभागृह आहे, या सभागृहाचे नेते म्हणून अतिशय उत्तमपणे हा सगळा कारभार या ठिकाणी ते पार पाडतील। विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा एकदा श्री धनंजय मुंडेजी यांचं या ठिकाणी नियुक्ती झाली आहे आणि खऱ्या अर्थानं चळवळीतनं आलेला एक कार्यकर्ता हा विरोधी पक्षनेता म्हणून या ठिकाणी काम करतोय याचा आम्हाला आनंद आहे। बराच काळ त्यांनी आणि आम्ही सोबत काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना त्यांची काम करायची पद्धत, त्यांची काम करण्याची तडफ, एखादा प्रश्न समजून घेण्याची त्यांची तत्परता, या सगळ्या गोष्टी अतिशय जवळून आम्ही अनुभवलेल्या आहेत। आणि गेल्या काळामध्ये विरोधी पक्षनेतेपद घेतल्यानंतर या सभागृहाने त्यांच्या वक्तृत्वाचा, त्यांच्या नेतृत्वाचा अनुभव घेतला। ज्यावेळी त्यांना विरोधी पक्षनेतेपदी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं त्यावेळी अनेकांना असं वाटत होतं की तरुण आहेत, खूप काही 4-5 टर्मचा अनुभव वगैरे अशा प्रकारची स्थिती नाहीये आणि त्यामुळे ही महत्वाची जबाबदारी, आणि जी जबाबदारी या विधान परिषदेमध्ये इतक्या उत्तुंग अशा प्रकारच्या नेत्यांनी पार पाडली आहे ते कशा प्रकारे पार पाडतील। पण एक गोष्ट आपण सगळ्यांनीच कबूल केली पाहिजे, खरं म्हणजे विरोधी पक्षनेत्याचा सत्ता पक्षाला थोडासा तटकरेसा त्रासच असतो, तसा त्यांचंही आहे, पण ही गोष्ट कबूल केली पाहिजे की विरोधी पक्षनेत्याची भूमिका अतिशय उत्तमपणे त्यांनी या ठिकाणी पार पाडली। आता आम्ही तेवढंच त्यांना पुरून उरलो हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये, हे सांगायची आवश्यकता नाही भाई। ते पण या निमित्ताने माझी अपेक्षा हीच आहे की शेवटी विरोधी पक्षनेते पद हे देखील एक व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेमध्ये काम करत असताना व्यापक जनहिताकरता ज्या बाबी येतात त्या बाबींवर सरकारला सहकार्य करणं,
आणि ज्या बाबी व्यापक जनहिताच्या नाहीत किंवा ज्याच्यात संभ्रम आहे किंवा ज्या पलीकडच्या काळात लोकहिताच्या राहणार नाहीत अशी भावना असते, त्यावेळी त्याचा विरोध करणं ही भूमिका विरोधी पक्ष नेत्यांना पार पाडावी लागते. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना आणि आताही एक अशी भूमिका तयार झाली आहे की विरोधी पक्षनेत्यांनी जर विरोध केलाच नाही, चांगल्या बाबीलाही विरोध केला पाहिजे, आणि त्यांनी जर तो केलाच नाही तर माध्यमं म्हणतात की विरोधी पक्षाचा आणि सत्तारूढ पक्षाचं साटल होत आहे. सभापती महोदय, मी अतिशय नम्रपणे सांगतो की जगाने ज्या ज्या देशांनी आपल्याला लोकशाही दिली किंवा आपल्यापूर्वी ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही समृद्ध झाली त्या त्या देशामध्ये व्यापक जनहिताकरता सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष हा एकत्रित काम करतो, आणि त्यांनी जर एकत्रित काम केलं नाही तर त्यांच्यावर टीका होते. मला असं वाटतं की त्याच समृद्ध लोकशाहीकडे आपल्याला देखील जाण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक वेळी हेतूवर शंका करणं हे देखील योग्य नाही. पण मला विश्वास आहे की ज्या चांगल्या बाबी आम्ही मांडू, निश्चित विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय मुंडे आणि संपूर्ण विरोधी पक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला सहकार्य करेल. लोकशाहीमध्ये टीका ही महत्वाची आहे, कारण ती टीका नसली, विरोधी पक्ष नसला, विरोधी पक्ष नेता नसला तर सत्ता निरंकुश होते. आणि त्यामुळे सत्ता निरंकुश होऊ नये, निरंकुश सत्ता ही कधीच कोणाला न्याय देऊ शकत नाही, त्याच्यावर अंकुश असलाच पाहिजे, आणि तो उत्तम प्रकारे ठेवण्याचं काम धनंजय मुंडे या ठिकाणी करतील हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि निश्चितपणे त्यांना देखील मी आज अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचा कार्यकाळ उत्तमपणे त्यांनी पार पाडावा, आणि मागच्या वेळेस मी त्यांना शुभेच्छा दिली होती की त्यांनी जितका काळ वाटेल तितका काळ तिथेच राहावं, म्हणजे त्या जागेवर राहावं, अशा प्रकारची शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं या ठिकाणी संपवतो. तटकरे साहेब.